EMJ27, I'm on the rise. You Philly neighborhood, catch me in the skies. Geeky with the style, marvel in my veins. तर मित्रांनो, मी जातोय गणपती दर्शन करायला मालेगावचे आमच्या. काय म्हणता, तुम्हाला पण यायचंय? चला घेऊन जातो. पहिले आमच्या गणपतीचं दर्शन करू टाका, नंतर आपण बघू. चला आता मित्रांनो, आपण सुरुवात करतोय आमच्या आमच्या कॉलनीच्या गणपतीपासून. चला जाऊ आपण. अरे दोस्त आहे हो, माहिती ना भाई, सही दिसते. अरे देवा, इतकी गर्दी भेटली. वॉच करू का? आपल्याला VIP तिकीट द्यावं. तर मित्रांनो, हे बघू शकता, माहिष्मतीचं मंदिर केलेलं आहे या लोकांनी. अँड वी आर गोइंग फॉर द दर्शन ब्रो. हे आमचं कॉलनी आहे, सो हे लक्षात घ्या. आय एम व्हेरी लकी. सो हे बघू शकतात गणपती. सो इट्स आरती टाइम. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे. चला भेटूया. हॅलो हॅलो हॅलो, टॅलोस असं वाटतं. टॅलोस कोणता बॅकग्राऊंड आर्टिस्ट? एवढं काही नसतं. देख उधर, सही आहे. झालं. सो हा एक गणपती आहे आमच्या जवळच्या मंदिराचा. गणपती इकडं भजन चालू आहे. यार मित्रांनो, आरती संपन्न झालेली आहे आणि आपण वी आर गोइंग फॉरवर्ड. तर मित्रांनो, बघू शकतात मस्त आहे मूर्ती. दर्शन झालेलं आहे अँड वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. गाडी अटकलेली आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता, तिकडं एकता मंडळ दिसतंय. आम्ही चाललोय. तर हे आहे एकता मंडळ. मस्त केलंय. तर हा आहे मोक्षिणी मंडळाचा गणपती. चला बघूया आपण. आहे पुणे प्रतिष्ठानचा एक खूप प्रेक्षणीय मूर्ती आहे महादेवांच्या रूपात. तर ही आहे आमची शाळा आणि जर पहिली मूर्ती बघत असाल ते माझे पंजोबा आहेत. So yeah, let's head back to the
तर आहे त्रिशूळ मंडळाचा गणपती. एक खूप चांगली मूर्ती आहे. परशुराम आहे तो. या जय ज्योती मंडळाचा गणपती आहे. खूप मोठा गणपती आहे. आणि या आता येईल. चालू केलाय. तर मित्रांनो आता आपण बघू कॅम्प पण नाही, सावता मंडळाच्या एरियात जाऊ आपण. आणि तिकडचे 2-4 एकदम बिग गणपती आणि यांचे ना मोस्टली युनिक डेकोरेशन्स असतात, युनिक कन्सेप्ट असतात. तर आपण बघू. नवनाथ प्रतिष्ठानचा गणपती. आरतीची वेळ झालेली आहे. आरतीची वेळ झालेली आहे. मंडळाचे कार्यकर्ते सभासद मंडळामध्ये युनिक डेकोरेशन दिसतंय. चला आपण विजिट करू. हो मस्त रे, मस्त. खूप युनिक आहे आणि यांचा गणपती पण युनिक आहे. तर आहे गणपती. तर हा जो गणपती हा मायक्रम बॉल पासून बनवलेला आहे.
तर मित्रांनो आता दर्शन घेऊ चौथा मित्रमंडळाच्या गणपतीचं. तू आला फ्लॉप गेलाय. आता मोदकाचा प्रसाद घेऊ. पहिला प्रसाद आहे आजच्या ब्लॉग मधला. कडे चला दर्शन झाले. यस. तर पहिल्यांदा दुसऱ्यांदा फेस दाखवते. पहिले इंट्रो फेस दाखवला. घाम आलेला आहे, शीन दिसतोय, बट एक्साइटमेंट तेवढीच आहे अजून. आता तुम्हाला दाखवतो युनिक स्टाईलचे गणपती. रेडी राहा. हा आहे केसरी गणेश मंडळाचा गणपती. अंबाबाई मंदिर त्यांनी क्रिएट केलेलं आहे. आपण मध्ये जाऊन पाहू. तर आता बघूया गणेश फ्रेंड सर्कलचा गणपती. इथून आलो तर पुरी ब्लॉक होती. आय नो, तुम्ही लेट येतात ना रे, अशी गोष्ट आहे. अबे पण मजा आली. क्रिटिसाइज करताय लोक गे लाईक काय चालू, बट वाय नॉट यार. पण त्यांच्यासाठी तो ब्लॉग करत नाही, स्वतःसाठी करतोय. तुला कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंत? लाईक या वर्षातली गणपती कसे वाटताय तुला? आणि टू बी ऑनेस्ट ना, युनिक आहे आणि फेशियल फीचर्स डॅम क्यूट असं. सो चांगले. आता बघूया थांबा पुढच्या मंडळाचा दाखवतो. जो आहे GFC गणेश फ्रेंड सर्कल असं या लाईक GF तो सीधी मस्त आहे. दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललोय आमच्या गाडीकडे. गाडी पार्क केली होती आम्ही. थोडं म्हणलं की फेरफटका मारू यार, गाडी होऊन जाईल थोडा असं आहे. तो आपण वळू पुढच्या सेक्शन मध्ये. म्हणजे इथंच जाऊ आम्ही संगमेश्वरात सावता मंडळाकडे. बट अजून एक गणपती आहे तिथं केदारनाथचं. तर हा आहे ज्योती फ्रेंड सर्कलचा गणपती आणि यांचं ना आय गेस केदारनाथचं डेकोरेशन आहे. तर आपण तो पाहायला जाऊ. चला. हो, आम्ही लाईक म्हणजे असं फिरताना कधी पाहिलं तसं पाहिलेलं आहे, पण आता प्रॉपरली पाहायला जाऊ.
अक्रिलिक फुलांपासून बनवलेली आहे. तर इकडे पुढे पण आहे अँड आय होप इथला गणपती थोडा युनिक असेल, कारण मी त्यांचे नेहमी बघतोय यांचे गणपती. ओम सर, कसा वाटला लाईक केदारनाथचं दर्शन घेऊन? बेस्ट गणपती, खूप सुपर गणपती होता खरंच. जर तुम्ही तसं तर रेटिंग द्यायला नाही पाहिजे, पण जर तुम्ही म्हणशाल की सर्वात भारी मूर्ती कोणती होती तर ही होती. येस, प्रॉब्लेम लाईक प्रत्येक वर्षीची त्यांची परंपरा आहे, नेहमी काहीतरी युनिक करतात लोक, आणि एका वर्षी पण डिसअपॉइंट नाही करत. खरं सांगतोय. आपण पुढे बघू गणपती. माझ्या ऑपोजिटला इतकाही गणपती नाही दाखवतो मी. युनिक आहे, खूप युनिक आहे. कसा वाटला तुला गणपती? हा जो गणपती होता हा स्पोर्ट्सच्या थीमला येस, जे अंडररेटेड स्पोर्ट्स मध्ये जे स्पोर्ट्स पर्सन आहे ना त्यांच्यासाठी स्पेशल आहे. तर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तेवढं करून टाका यार. अँड टू बी ऑनेस्टला लाईक मालेगावचे लोक जे बघत असतील ना त्यांनी सबस्क्राईब करा यार, लवकरात लवकर. आहे ना, मला इकडे बघायला पाहिजे, तिकडे बघायला पाहिजे, पण तरी पण नाही. समजून घ्या, एक्साइटमेंट आहेत खूप असे. आणि खूप वर्षांनंतर, लाईक वर्ष पण नाही, लाईक हां खूप दिवसांनी व्लॉग करतोय. सो असे खूप आहेत व्लॉग स्कॅप केलेले. बोला. माझं म्हणणं असं आहे की जे अंडररेटेड स्पोर्ट्स पर्सन आहे, या तुम्ही इंस्टाग्रामवर बाकी इन्फ्लुएन्सर्सना फॉलो नका करू, त्यांना फॉलो करा. फॉलो करा, कारण ते खरं आपल्या देशासाठी खेळतात. आणि आता असं बोलल्यावर मला अनफॉलो नका करू यार. नाही, याला फॉलो करा, एक्सेप्ट या फॉलो कर लो यार. यू नो द रेफरन्स कमेंट्स मध्ये कोणता रेफरन्स? हा यार, हा यार, मला स्पोर्ट्स खेळता येत नाही, पण तरी पण मी सपोर्ट करतोय स्पोर्ट पर्सन. तर आहे न्यू छत्रपती शिवाजी गणेश मंडळ आणि हरिश्चंद्रगडचं शिव मंदिर गेलेलं आहे. तर हा आहे सिंधी कॉलनीचा राजा. हो, खूप मस्त दिसतोय गणपती. एक राजेशाही थाट आहे मित्रांनो, बघा. फक्त आला नाही, जाऊ ना आपण, थांब ना. गाईज, आदर्श सार्वजनिक मित्रमंडळचा गणपती आहे. आदर्श सार्वजनिक मंडळ, विठ्ठल रखुमाईची थीम आहे. खूप चांगला करतो. तर आपण आता बघू कॅम्पचा राजा. आणि हा लाईक एकच त्यांची ठरलेली मूर्ती असते, एकाच स्टाईलची.
ते होणारच. मी क्रांती विहार मित्रमंडळाचा गणपती आहे. पण बघू गणपती खूप मस्त आहे यार, खूप मस्त. मग पुढे जाऊन पण दाखवतो. नंदीवरती बसलेली मूर्ती आहे, खूप मस्त मूर्ती दिसते. हा अमर गणेश मित्रमंडळामधला गणपती आहे. नेहमी खूप चांगलं डेकोरेशन असतं. तर हे बघू शकता, विठ्ठलाची थीम आहे, खूप मस्त दिसतं डेकोरेशन आणि मूर्ती पण युनिक आहे. अष्टविनायक मंडळाचा मूर्ती आहे. आवाज येईल. सहा शक्ती मित्रमंडळाचा गणपती आहे, चांगला दिसतोय. हा नटराज युवक मंडळाचा गणपती आहे. मॉरल ऑफ द स्टोरी. चल तर मित्रांनो, इथं आलो आहे आपण गणपती दर्शन करायला. हो भाई, स्ट्रगल आहे खूप. मला तर डेंजर स्ट्रगल आहे हो. अरे ये ब्लॉग मध्ये ये. जय माता दी. हा मग काय आलं, बोल हाय कर. चला हो, क्लिअर आला, क्लिअर. अरे आली ती मधून, स्किप केली मी. ते आपला आवाज येणार नाहीये, मला कापावं लागेल ना. आहे अडवला गेला. आम्ही पैसे नाही भरले, आपण वर्गणी नाही भरली ना, आपण वर्गणी दिली नाही. एवढी गर्दी नाही ना. लाईक He's alive. इसको मैंने अपने हाथ से धोखा था, हमें बेवकूफ बनाया और हम बन गए. और उसी के साथ आया उमर रियाज, उस टाइम था.